भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत. त्यावर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध व गो 14:194. तर आजचा या भाग पहिल्याला आपण सुरुवात करतोय. धम्म उपदेश, धम्मामध्ये बुद्धाचे स्थान. भाग पहिला. भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखले नाही, हे लक्षात घ्या. ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे, शिवाय तो आपणाला देवपुत्र मानित असे. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची आठ होती. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मियांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले आहे. तसा आता इस्लाम धर्मामध्ये इस्लाम धर्माचा प्रणेता मोहम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजे प्रेषित मानित असे, म्हणजे मला अल्लाने पाठवलं असं तो म्हणत असे. याशिवाय तो असेही मानित असे की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात मुक्ती नाही. त्याने सुद्धा अटी घातलेल्या आहेत. इस्लाम धर्मातील मुमुक्षूने प्रथम मोहम्मदास देवाचा प्रेषित मानले पाहिजे. दुसरी अट, इस्लाम धर्मातील मुमुक्षूने नंतर मोहम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे. ही दुसरी अट. ह्या 2 अटी मानल्या तरच त्या माणसाला मुक्ती मिळते असं मोहम्मद पैगंबर सुद्धा इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणतात. इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे, म्हणजे निजात मिळते म्हणतात. मुसलमानाचा मोक्ष हा मोहम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे मोहम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे. म्हणजे मुख्य, म्हणजे मला माना नाहीतर मग तुमचं कल्याण होणार नाही. परंतु या आपण दोन्हीच्या तुलना केली, यानंतर आपण भगवान बुद्धाने अशी कधीही आड घातली नाही. या दोघांनी जशी आड घातली तशी भगवान बुद्धानं कुठेही आड घातलेली आढळत नाही. आणि शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत. भगवान बुद्ध काय म्हणतात? शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत, म्हणजे यांच्यापासून माझी पैदा झालेली आहे, हे माझे आई वडील आहेत. ह्या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही. मला माना असं त्याचं काही म्हणणं नाही, जबरदस्ती नाही. येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले महत्त्व सांगितले, तसेच भगवान बुद्धाने केलेलं नाही. जसं या दोघांनी केलेलं आहे तसं भगवान बुद्धाने मात्र केलेलं नाही. ह्यामुळेच
त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असत नाही. ती आपल्यापर्यंत येऊन पोचलीही नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्वश्रुतच आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचे रहिवासी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद नावाचा भिक्षू आणि दुसरा उपाली त्यांच्या त्या संगतीला उपस्थित होते. परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले त्या पहिल्या संगीतीमध्ये? त्याने आनंदाला धम्माचे पठन करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे काय? याने भिक्षूने म्हणलेली गाथा ही बरोबर आहे काय? ज्या ज्यावेळी संगीतीने होकारात्मक उत्तर देई त्या त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथे संपवी. यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे काय? संगीतेने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथे संपवी. ह्या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती. परंतु तसं त्या काश्यपानं केलेलं नाही त्या पहिल्या संगीतीमध्ये. परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांचीच कर्तव्य आहे. काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनाचे संकलन केले. कुठे गेले, काय केले, कुठं कोणतं प्रवचन केलं, ह्या गोष्टी त्याने संकलन केल्या असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. पण तसं त्या काश्यपाने केलं नाही असं आढळून येते. भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे असा प्रश्न निर्माण होतो. केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. त्याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिले नाही हेच होय. कारण भगवान बुद्धानेच अगोदर सांगितलं होतं की माझे निर्वाण झाल्यानंतर किंवा माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या या संघाचा मालक कोण राहणार आहे? माझा धम्म राहणार आहे. कोण राहणार आहे? धम्म हाच सर्वांचा मालक राहणार आहे. धम्मच हा धम्म चालवणार आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी होत. भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार. ज्यावर भगवान बुद्धाचा अंतिम समय आला त्यावर आनंद भिक्षूने भगवान बुद्धाला विचारलं की तथागता आपण आता त्याच्यानंतर आपल्या धम्माचा वारस कोण असणार आहे? तर भगवान बुद्धानं सरळ उत्तर दिलं, माझ्या धम्माचा वारसदार आता धम्मच असणार आहे. 2-3 वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा
त्याचा निर्देश करण्याची विनंती केली. कोणाकडे तरी त्या सांगा. आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले. धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याने प्रत्येक वेळी उत्तर असे. कोणाचं? भगवान बुद्धाचं. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे. भगवान बुद्धाचं म्हणणं काय? धम्म हा स्वतःच्याच अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे. म्हणजे त्याचे तत्वज्ञानच त्याला कोणी मारू शकणार नाही. त्याच्या मागील माणसाच्या सत्तेत नव्हे. माणसाचा काही नाही, ते तत्वज्ञानच त्या धम्माला तारणारं आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाचे सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. आणि जे मग इतर धर्म आहेत त्या धर्मामध्ये माणसाचं पाठबळ, पैशाचं पाठबळ, राजाचं पाठबळ, सत्तेचं पाठबळ, ते धर्म नाही. ते काय धम्म नाही, तर ते काय एक प्रकारची टोळी, एक प्रकारची आतंकवाद्यासारखी टोळी आहे, हुकुमशाहीची, विषमतेची. पण आज समता असल्यामुळे धम्म किती पिढ्यापासून याला लोक याला निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुनच्चा धम्म हा उजाळत आहे. जसं त्या स्प्रिंगला दाबत राहसाल तशी ती उफाळत राहते. मग धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नाही. आणि प्रत्येक वेळी त्या धर्मसंस्थापकाचं नाव जर घ्यायची पाळी येत असत तो काही धम्म नाही असं भगवान बुद्ध बाबासाहेब म्हणतात. धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. म्हणून भगवान बुद्धानं आपल्या धम्मामध्ये स्वतःसाठी असं काही विशेष स्थान निर्माण केलेलं नाही. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म या आज सुद्धा जिथे जिथे बुद्धच आहे आणि तुम्ही किती दाबण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असो, सर्वांचं मंगल हो. राहिलेला भाग आपण उद्या घेऊया. दुसऱ्या भागामध्ये बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. हा भाग आपण उद्याला घेऊया. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तो सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, जय संविधान. सबका मंगल हो, सबका मंगल हो.